ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही. फडणवीसांच्या बीएमसी निवडणुकीबाबतच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं ट्विट. देवाभाऊंचा कॉन्फिडन्स हा ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे. रोहित पवारांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं त्यांना उत्तर. राज ठाकरेंनी अमित शहा आणि जय शहांचं व्यंगचित्र काढलं. पहलगाम हल्ला आणि भारत पाक क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल. नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा. महात्मा फुले सभागृहात मेळाव्याची तयारी सुरू. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवडे मेळाव्यात उपस्थित राहणार का, याकडे आता लक्ष. गॅझेटवर आधारित जीआर काढण्याचा विखे समितीला अधिकार नाही. हैदराबाद गॅझेटचा काढलेला जीआर रद्द करा. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी. तर ओबीसी आता पेटलाय. ओबीसींना मुंबईला यायला वेळ लागणार नाही, हाकेंचा इशारा. 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता. मुंडेंकडून 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन. सूत्रांची माहिती. धनंजय मुंडेंनी 6 महिने होऊन सुद्धा सरकारी बंगला रिकामा केला नाही. तर डेककडून 56 लाख रुपये घेतले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना कुठली सूट देऊ नये, अंजली दमानी आक्रमक. राज्यातील अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करणार. शरद पवारांची माहिती. प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल यांचा मुलगा रोहित पटेल यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश. बच्चू कडूंना मोठा धक्का. राजकुमार पटेल यांचं 5व्यांदा पक्षांतर. लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक. 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. तसंच मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. पाणंद रस्त्यावर आता मोफत मुरुम टाकला जाणार. हा निर्णय 15 दिवस आधी घेतला असता तर मला एवढा त्रास झाला नसता. कोरडू मुरुम उत्खनन प्रकरणावरून अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. गोंदियामध्ये रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक. तर आगामी निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी माहितीला कौल देतील. चाकणकरांकडून विश्वास व्यक्त. व्यवसायभिमुख शिक्षणावर भर देणं काळाची गरज. व्यवसायभिमुख शिक्षण देऊन मुलांना स्वावलंबी बनवणं गरजेचं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते वनोपज आधारित जनजागृती प्रदर्शनाचं उद्घाटन. गणेश नाईकांकडून प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट. सिंधुदुर्गच्या कलमठमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्त रॅली. कलमठ ग्रामविकास फेरीला शोभायात्रेचं स्वरूप. भंडारा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या प्रशासनाविरोधात आंदोलन. तर विद्यार्थिनीला नक्षलवादी म्हणत चौकशी केल्याच्या निषेधार्थ ही घोषणाबाजी.